अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज, कारण या संदेशापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचेच लक्षण आहे. कारण तुझ्यासमोर हा दैवी चमत्कारिक संदेश जर आला आहे तर बाळा, तुझे जीवन परिपूर्ण करण्यासाठीच आला आहे. कारण तुझ्या जीवनात आजपर्यंत ज्या काही तू शत्रुपीडा सहन केल्या आहेस, जे काही दुःख, यातना, जो काही तुझ्या जीवनाने संघर्ष पाहिला आहे, आम्ही सर्व काही पाहत आहोत. बाळा, या सर्वांमधून अलगद बाहेर काढणारा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे. तर बाळा, चिंता करण्याची गरज नाही, कारण तुला आता उंचावणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तुझ्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती खंबीर उभी आहे. तेव्हा बाळा, आमच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्याची वेळ, शुभ वेळ, योग्य वेळ जवळ आली आहे. आता तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा, जी खूप दिवसांपासून अपुरी आहे, पूर्ण होणार आहे. ते शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. हे घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहात? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, शत्रुपीडेने त्रस्त आहेस, आम्हाला माहीत आहे. खूप काही गोष्टीतून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बाळा, तुला काय वाटले आम्हाला काही माहीत नाही? आम्ही सर्व काही पाहिले आहे, पाहत आहोत. आणि म्हणूनच स्वामी माऊलींनीच ही दिव्य योजना, या संदेशाची या लाखो लोकांमधून फक्त तुझ्यासाठीच केली आहे असे समज. योगायोग समज, तुझ्या समोर हा दिव्य संदेश, हे सुंदर मार्गदर्शन येणे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. शांत मनाने, एकाग्र मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा. कारण बाळा, तुझे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद, तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवणारे आशीर्वाद या संदेशामध्ये आहेत. हो बाळा, ज्या काही मनातील प्रश्नांचा गोंधळ तुझ्या उडाला आहे, त्या प्रश्नांची सर्व उत्तरे या संदेशामध्ये आहेत. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत ऐक. जर दुर्लक्ष केलेस तर तुला काहीही, कुठल्याही गोष्टीचे उत्तर मिळणार नाही. काहीही तुझ्या मनातील प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून बाळा, हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे. तुझे भाग्याचे द्वार उघडले जाणार आहे. बाळा, ज्या द्वारातून तुला उंची प्राप्त करायची आहे, तेच मार्ग त्या द्वारातून तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा सज्ज हो. आजपर्यंत जे काही दुःख, ताण, तणाव, खूप काही आर्थिक चिंतेचा सामना केला आहेस, या सर्वांमधून तुला स्वामी माऊली अलगद बाहेर काढण्यासाठीच तुझ्यासमोर या संदेशाचे माध्यम करून खूप काही तुला शुभ संकेत देण्यासाठीच आली आहे. तेव्हा बाळा, हे सर्व काही घेण्यास सज्ज हो. कारण आता शुभ वेळ आली आहे. तुझ्या जीवनात तो काळोख निघून जाण्याची आता शुभ वेळ आली आहे. तुझ्या जीवनात ती प्रकाशाने तुझे जीवन उजळून निघण्याची. तेव्हा बाळा, खूप काही तुझे जीवन नवीन वळण घेत आहे. त्या वळणाचे स्वागत करण्यास तयार राहा. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाला या शत्रूने खूप काही त्रास दिला आहे. खूप काही दुःख, वेदना, अश्रू दिले आहेत. या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे माध्यम केले आहे. तेव्हा बाळा, तुला खूप काही आता मनातील इच्छित प्राप्त होणार आहे. तेव्हा हे सुंदर मार्गदर्शन दुर्लक्ष करू नको, टाळून पुढे जाऊ नको. शेवटपर्यंत शांत मनाने ऐकत राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, येणारा काळ तुझ्या जीवनात कदाचित कठीण असेल, पण काही दिवस हे सर्व काही सहन केल्यानंतर
खूप काही शुभ तुझ्या मार्गात असेल. बाळा, प्रयत्नांती परमेश्वर आहे, म्हणूनच प्रयत्न करणे थांबवू नको. जर तुझे प्रयत्न निरंतर आहेत, तुझा आमच्यावरती विश्वास खंबीर आहे आणि तुझ्या प्रयत्नांमध्ये ती योग्यता आहे, तर बाळा, खूप काही तुझ्या मनातील तुला इच्छित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या मार्गात आहे. बाळा, हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे, निरंतर कार्य करत आहे, निशंक मनाने आमच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहे, तर बाळा, त्याला कशाचीही कधीही कमी भासणार नाही. त्याच्या जीवनावरती आमची दैवी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या कुटुंबावरती स्वामीप्रिय बाळ आता खूप काही योजना आखत आहे. त्या सर्व काही पूर्णत्वात जाणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. बाळा, तुझे कुटुंब माझ्या शुभ आशीर्वादाने उजळून निघणार आहे. खूप काही संकेत तुझ्या मार्गात आहे. सर्व काही घेण्यासाठी तयार राहा. बाळा, ज्या मोठ्या आनंदाच्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस, तीच बातमी तुझ्या समोर येणार आहे. हे कसे घडले हे तुला खूप काही प्रश्न पडतील, पण बाळा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वामी माऊली जवळ आहेत. कारण तू आजपर्यंत जो काही त्रास सहन केला आहेस, ज्या शत्रुपीडा सहन केल्या आहेस, हे सर्व करूनही आमची निरपेक्ष भक्ती निरंतर केली आहेस. निरंतर आमचे नामस्मरण तुझ्या मुखात, तुझ्या कुटुंबात आहे. तेव्हा बाळा, असे समज की या सर्वांचे फळ म्हणून तुला तुझे इच्छित आता मिळणार आहे. तुला तुझ्या मनातील ती आनंदाची बातमी आता मिळण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज तू मनापासून केलेली प्रार्थना पूर्ण होणार आहे. म्हणूनच काहीही करून हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, चिंतामुक्त होण्याचे दिवस तुझ्या जवळ आले आहेत. खूप आनंदाची बातमी तुझ्या जवळ येत आहे, तुझ्याकडे येत आहे. म्हणूनच एकाग्र मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तू चिंतामुक्त, काळजीमुक्त होणार आहेस. तुझ्या शत्रूंसमोर तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. बाळा, एकदा ऐक तरी ही बातमी तुझ्यासाठी काय आहे आणि त्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे. कारण बाळा, हा दिव्य संदेश तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडवणार आहे. तुझे भाग्य बदलणार आहे. म्हणूनच हा गुप्त संदेश तुझ्या जीवनात गुप्त रीतीने येत आहे. फक्त तुझ्यासाठीच शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. खूप मोठा आनंद तुझ्या मार्गात आहे आणि म्हणूनच हा संदेश ऐकल्यावर तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. बाळा, तुझ्या पाठीमागील सर्व भोग संपणार आहेत. सर्व भोग संपण्याची हीच योग्य वेळ आली आहे. जे काही तुझ्या जीवनामध्ये वाईट दिवस तू सहन केले आहेस, त्या सर्व वाईट दिवसांमधून तुला आता सुखाचे, वैभवाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहे. बाळा, आता कोणतीही इच्छा माग, ती पूर्ण होणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. खूप मोठे तुझे दुःख सुखामध्ये बदलण्याची ताकद स्वामी माऊलींमध्ये आहे. तेव्हा बाळा, आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तू तुझ्या शत्रूंसमोर कधीही रडणार नाहीस, कधीही खचणार नाही. कारण बाळा, आता रडायचे दिवस संपले आहेत. आता रडायचे नाही, तर तुला स्वामीप्रिय बाळ बनून लढायचे आहे. मग ते तुझे संकट असो, तुझे शत्रू असो, कितीही तुझ्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती असो, सर्व परिस्थितींचा सामना तुला खूप मजबूतीने करायचा आहे. म्हणूनच बाळा, आता हे शत्रू त्यांच्या कर्माचे भोग भोगत आहेत. ज्यांनी तुझ्याविषयी खूप काही वाईट कर्म केले आहे, आता तेच लोक, तेच शत्रू तुझ्या समोर येऊन माफी मागणारच आहेत. हो बाळा, हे तू सर्व काही तुझ्या डोळ्यांनी पाहून तुझे मन सुखावून जाणार आहे. कारण खूप काही वेदना, अश्रू याच लोकांमुळे तुझ्या डोळ्यामध्ये आहेत. म्हणूनच बाळा, सर्वांचा हिसाब होणार आहे. आज या शुभ सोमवारी जर तुझ्या समोर हा संदेश आला आहे, तर बाळा, महादेवाच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्णत्वात जाणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी बातमी
ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस, तीच मोठी बातमी तुझ्या मार्गात आहे. तुझ्या समोर ती बातमी कधीही येऊ शकते. बाळा, तुझ्या शत्रूंसमोर आता तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. म्हणूनच निश्चिंत राहा. सर्व काही चिंता, सर्व काही तुझ्या मनातील राग, वेदना, सर्व काही आमच्या चरणावरती सोडून निश्चिंत राहा. कारण बाळा, आता वेळ आली आहे खूप काही प्राप्त करण्याची. जे तुझे स्वप्न आहे खूप दिवसांपासूनचे अपुरे आहे. आता प्रयत्नांती परमेश्वर आहे. म्हणूनच निरंतर प्रयत्न करत राहा. माघार घेऊ नको, खचून जाऊ नको आणि माघार घेऊन स्वतःला अपराधी समजू नको. कारण बाळा, तुझ्या जीवनात सर्व काही प्राप्त करणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. ही स्वामी माऊली तुझे जीवन संपूर्ण बदलण्यासाठीच या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आली आहे असे समज. तेव्हा बाळा, शत्रुपीडा संपवणारा, तुझ्या आर्थिक चिंता मिटवणारा, तुझ्या भाग्यातील जे काही तुझे भोग आहेत, दुःख आहे, सर्व संपवणारा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आला आहे. तर तू दुर्लक्ष करणार नाहीस. स्वामी माऊलींची आज्ञा समजून हा संदेश तू शांत मनाने ऐकत राहा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी भक्तांनो, तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, हा मी संदेश पूर्ण ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या दुःखावर स्वामी माऊलींनी आनंदाची फुंकर घातली आहे. तेव्हा निश्चिंत राहा. आता दुःख आणि सर्व काही तो त्रास तुझ्या जीवनातून निघून जाणार आहे. तुझ्या शत्रूंचा सर्व खोटेपणा तुझ्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. बाळा, तुझ्या जीवनात, तुमच्या कुटुंबात आता खूप मोठी खुशखबरी येणार आहे. खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे. हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुझे सुख, आनंद सर्व काही हिरावून घेऊन दूर राहून तुझी वेळोवेळी मजा पाहिली आहे, बाळा, वेळ त्यांची आहे. कारण ही वेळ सर्वांवरच येत असते. जो दुसऱ्याचे दुःख, जो दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत असतो, जो नेहमीच त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी वाईट चिंतत असतो, बाळा, तो यातून कसा काय सुटेल? कारण कर्माचा फेरा सर्वत्र फिरणारच. सर्व काही कर्मांचा हिसाब त्याच्या समोर होणारच. म्हणून बाळा, तू चिंता करण्याची गरज नाही. 15 मिनिटे देऊन हा व्हिडिओ शांत मनाने ऐक आणि मग पहा. तुझी कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच या संदेशापर्यंत तुझे येणे झाले आहे. नाहीतर लाखो लोकांमधून तुझीच निवड कशी काय झाली असेल याचा विचार कर. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन परिपूर्ण होणारे आशीर्वाद, शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. बाळा, तुझे सर्व काही दुःख स्वामी माऊलींनी पाहिले आहे. म्हणूनच तुझ्या या दुःखाचे उत्तर देण्यासाठीच, तुझ्या या शत्रूंना सर्व काही त्यांच्या कर्माचा धडा शिकवण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर या संदेशाचे माध्यम करून आली आहे. तेव्हा बाळा, तुला माझी कृपादृष्टी हवी आहे ना? माझे शुभ आशीर्वाद आहेत ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय म्हण. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही काही प्रचिती आली असेल स्वामी माऊलींची तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर आज तुझ्यासमोर काही संघर्ष आहे, काही अडचणी आहेत, काही दुःखाचे डोंगर आहेत, काही शत्रुपीडा आहेत, तर बाळा, हाच क्षण आहे तुझ्या परीक्षेचा. हाच क्षण आहे तुझ्या धीराचा, तुझ्या क्षमतेचा आणि तुझ्या आत्मविश्वासाचा. म्हणूनच जिद्द सोडू नको. मनातील आत्मविश्वास खंबीर ठेवून या सर्वांचा सामना करण्यासाठी तू सक्षम आहे.
कारण तू स्वामीप्रिय बाळ आहेस. म्हणूनच बाळा, माघार घेऊ नको. या शत्रूंसमोर स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी गमावू नकोस. म्हणूनच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तुझी शत्रुपीडा नष्ट करणारे सर्व काही संकेत या संदेशामध्ये आहेत. बाळा, भाग्यात चमत्कार होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा चिंता करण्याची गरज नाही. खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तुझ्यासमोर येणार आहे. बाळा, माझी दिव्य शक्ती तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा वेळ निघून जायच्या आधी हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यात चमत्कार होईल. भाग्यात अद्भुत चमत्कार घडणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने तुझ्या मार्गात येत आहेत. बाळा, ज्या शत्रूने तुला दिलेल्या वेदना आम्ही पाहिल्या आहेत, त्याच वेदनेचे उत्तर त्यांना मिळणार आहे. हा संदेश ऐकल्यानंतर सर्व काही तुझ्या पाठीमागील पणवती, तुझ्या दुःख, वेदना सर्व काही संपुष्टात येणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप काही त्रासाने घेरले आहे, खूप काही संकटाने आणि खूप काही शत्रुपीडांनी तुम्ही त्रस्त होता, तेव्हा तेव्हा ही स्वामी माऊली गुप्त रूपात तुमच्या समोर येऊन तुम्हाला या सर्वांमधून अलगद बाहेर घेऊन गेली आहे. बाळा, वेळोवेळी याचे स्मरण ठेवा. म्हणून कधीही आमच्यावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कारण बाळा, तुझा खंबीर विश्वास आमच्यावरती आहे. म्हणूनच स्वामी माऊली तुझ्या निरंतर सोबत आहे. माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी खंबीर आहेत. बाळा, तुझ्या शत्रूंनी केलेले खोटे कट कारस्थान, खोटेपणा आता तुझ्या समोर आलाच समज. हो बाळा, ज्या क्षणाची तू वाट पाहत आहेस, ज्या गोष्टींची तू वाट पाहत आहेस, तो क्षण तुझ्या समोर आता योग्य प्रमाणे येणारच आहे. म्हणूनच या संदेशाला दुर्लक्ष करू नको. कारण खूप काही शुभ आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रवेश करत आहेत. वाईट दिवसांची सुरुवात जर तुझ्या जीवनातून काही तुला चांगले प्राप्त होणार असेल, तर ते वाईट दिवस आता या क्षणापासून संपुष्टात येणार आहेत. हो बाळा, कारण तुझ्या शत्रूंचा वाईट काळ जवळ आला आहे असे समज. आजपर्यंत जे अश्रू तू वाहिले आहेस, ते सर्व काही ते अनुभव घेणार आहेत. म्हणूनच शांत राहा. त्यांना असं वाटत असेल की समोरच्यांना त्रास देऊन मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, तर बाळा, कर्माचा फेरा ज्यावेळी त्या व्यक्तीवरती फिरत असतो, तेव्हाच त्यांना समजेल की समोरच्या व्यक्तीचे दुःख काय असते, दुःखाच्या वेदना आणि त्यातून वाहणारे अश्रू, त्याची किंमत काय असते. हे सर्व काही ते अनुभव घेणार आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, काही मिनिटे हा संदेश शांत मनाने ऐकत राहा आणि मग पहा, स्वामी माऊली तुझी कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच गोड बातमी, आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जो काही कटू भूतकाळ तू अनुभव केला आहेस, आता तो विसरून एक नवीन जीवन तुझ्या समोर उभे आहे. खूप काही सुंदर संधी तुझ्या समोर उभ्या आहेत. बाळा, या संधीचे सोने करायला विसरू नको. कारण तुझ्या सर्व दुःखाचा कायापालट आता होणार आहे. भाग्यात चमत्कार होताना तू स्वतः पाहणार आहेस. तुझे संपूर्ण आयुष्य बदललेले तुला दिसणार आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. शांतपणे तुझ्या शत्रूंचा खोटेपणा तुझ्या समोर येणार आहे. तो शांतपणे पाहण्यास विसरू नको. कारण सर्व काही कर्माचा फेरा, सर्व काही प्रारब्ध त्यांच्या समोर येणार आहे. जे तुझ्याशी वाईट वागले आहेत, त्यांच्यासोबत काय होणार आहे हेही तू तुझ्या डोळ्याने पाहणार आहेस. बाळा, जे जे तुझ्यासोबत घडत आहे ते का घडत आहे, हे सर्व काही स्वामी माऊलींची लीला आहे. तुझे सर्व काही प्रारब्ध, मग ते कर्म वाईट किंवा चांगले, सर्व काही तुमच्यासमोर चांगल्या किंवा वाईट स्वरूपात येत असते. म्हणूनच तुमच्यासोबत चांगल्या किंवा कधीकधी वाईट गोष्टी घडत असतात. पण बाळा, याकडे दुर्लक्ष करा. हा सर्व निसर्गाचा नियम आहे. कधी तुमच्या जीवनामध्ये सुख प्रवेश करेल, तर कधी दुःखाचा प्रवेश होईल. पण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा निसर्गाचा नियमच आहे.
म्हणून या सर्वांकडे दुर्लक्ष करून तू जे काही कार्य हाती घेतले आहेस ते करण्यास तयार हो. बाळा, आता कोणत्याही नकारात्मक गोष्टींकडे आणि कोणत्याही नकारात्मक लोकांकडे लक्ष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नको. तुला स्वतःला घडायचे आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि स्वतःचे व्यक्तिमत्व जर घडवायचे असेल, स्वतःला निरंतर आनंदी पाहायचे असेल तर बाळा स्वतःकडे पूर्ण लक्ष दे, ना की इतरांकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेणे थांबव. कारण आता वेळ आली आहे तुझे जीवन तुला बदलण्याची. कारण बाळा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणूनच जे कार्य हाती घेतले आहेस ते तुला स्वतःला पूर्ण करावेच लागेल. कारण तुझे प्रयत्न जर थांबले तर तुझी पुढील सर्व काही प्रगती थांबणार आहे. म्हणून बाळा खचून जाऊ नको. आता माघारी फिरण्याचे दिवस गेले आहेत, सर्व काही प्राप्त करण्याचे दिवस आले आहेत. म्हणूनच स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. चिंता करण्याची गरज नाही. कारण बाळा आता तू उच्च कोटीचे यश प्राप्त करणार आहेस. तुझा जर विजय निश्चित करण्यात आला आहे तर आता माघार घेणे नाही, आता खचणे नाही आणि ते नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचाराने सर्व काही प्राप्त करण्यास निरंतर पुढे धावत जाणे आहे. म्हणूनच बाळा चिंतामुक्त होशील. म्हणूनच हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण हाच संदेश जर कोणी स्वामीप्रिय बाळ दुर्लक्ष करत असेल तर खूप काही त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना त्यापासून तो वंचित राहील. खूप काही शुभ संकेत तो गमावून बसेल. खूप काही भाग्याचे द्वार जे त्याच्या जीवनामध्ये उघडणार आहेत त्याला तो मुकून जाईल. म्हणून बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको. भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच या शुभ सोमवारी तुझ्यासमोर हा दिव्य संदेश आला आहे. तेव्हा बाळा सर्व काही आता आनंदमय होणार आहे. सर्व काही तुझ्या जीवनात शुभ होणार आहे. सर्व काही चांगली बातमी तुझ्या निरंतर कानावरती पडणार आहे. तेव्हा बाळा तुझे शत्रू तुझे हे वैभव, सुख, आनंद आणि तुझी प्रगती पाहून तुझ्यावर जळणार आहेत. त्यांनी खूप काही तुझ्यापासून दूर राहून तुला गमावल्याचे दुःख ते अनुभव करणार आहेत. तुला दिलेला त्रास त्यांच्या सर्व काही समोर येणार आहे आणि त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र शेवटपर्यंत शांत मनाने ऐकत राहा. स्वामी माऊली म्हणतात, जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा दिव्य मंत्र ऐकत राहील त्याच्या जीवनातील सर्व काही कटकटी, सर्व त्रास, सर्व मानसिक पीडा आणि सर्व काही शत्रुपीडा, सर्व काही आर्थिक चिंता संपुष्टात येतील. त्याच्या जीवनावरती स्वामी माऊलींची दैवी कृपा निरंतर होत राहील. म्हणूनच हा मंत्र दुर्लक्ष करू नका. हा संदेश आणि हा मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः.
ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम
स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय